तर आता आपण ज्यांच्या घरी आलो त्यांचा परिचय होणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही आमच्या भूमिपुत्र नागोजी सांगत्य यांना विनंती करतो की त्याच्या कुटुंबातील मंडळींना आमचा सर्वांचा परिचय द्यावा. बाकीचे येऊन जा, घरातले नाही जा. या ताई, या. बोल. बसून बोलत चालते. बसा. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांना मी प्रणाम करतो. जय भीम, नमो बुद्धाय. मी पहिले हरिकिशन तुकारामजी हाटवार होतो. माझे वडील म्हणजे मांसाहारी, धान्यगंजामध्ये ते कामाला होते. परंतु त्यांनी माझ्या आईला सांगितलं की मला या गोष्टीपासून वेगळं ठेवायचं. ते लहानपणी मला चंदन लावून द्यायचे, स्वतः पूजा करायची, पूजा वगैरे कामं करायची, चंदन लावून द्यायचे. आणि त्याच्यामुळं वस्तीतले लोक मला साधूभाऊ म्हणायचे. आता साधूबा म्हणायचे, मी सर्वांना नमस्कार करायचा, लहान मोठे असले फिरत असताना मी नमस्कार करायचा. आणि चंदन माझ्या कपाळाला असल्यामुळं लोकांना कौतुक वाटायचं का बा त्यांच्या घरात, म्हणजे आमची वस्तीमध्ये त्या कालची जुनी मंगळवारी ही सगळी काही विचारू नका, तिचं नावच होतं जुनी मंगळवारी. म्हटलं म्हणजे दिल्लीवालाही घाबरत होतं. तर अशा प्रकारचं असल्यामुळं लोक साधूबा म्हणायला लागले. तर साधूबा म्हणायला लागले म्हणजे मी काही आसाराम बापू करू शकत नव्हतो, त्यावेळेला तशी व्यवस्थाही नव्हती. तर अशा प्रकारे मी आपलं वारकरी जीवन जगलो, वारकरी झालो. ही माझी गुरु आई आहे. सगळ्या आईनं मला जेवढं जवळ नाही केलं तेवढं ह्या मातेनं केलं. आणि मीनं सांगितलं की माझा मुलगा हा म्हणजे हमाली करणार नाही तर साहेबांना. मग असं जीवन जगता जगता, वारकरी संप्रदायाचं जीवन जगता जगता मी नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर मला माझा पोटाचा प्रश्न निपटला. त्याच्यानंतर मग मी 67 पासून फुले शाहू आंबेडकर चळवळीचा अभ्यास केला. तर त्यावेळेला मला माहीत होतं की हे जम्बूद्वीप म्हणायचे या देशाला, आणि सोन्याचा धूळ वगैरे ही जी होती. तर याचा अभ्यास करत असताना मला असं वाटलं की ह्या देशामध्ये सोनं होतं, आणि सोनं जळलं की त्याचा धूळ निघत होता. हे कशामुळं? तर बुद्ध होते. आणि मग तुकाराम वाचले, हे सगळं वाचलं आणि मी या कामाला लागलो. आता मी कंगाल बँकेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला. 35 रुपये पगार माझ्या खिशात द्यायचा, बाकी पगार वगैरे असा होता. पण जेव्हा मी धम्मजीवन जगलो, धम्मजीवन जगत असताना आज कुठं हे तुम्हाला सांगायची काही जरूरत नाही. मला 2 मुलं 2 मुली आहेत. माझ्या मुलींचं लग्न झालं, त्याही चांगल्या घरी पडल्या, आणि माझ्या सुना आहेत. एका सुनेच्या नाव्यामध्ये म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला मा म्हणावं लागत नाही. उमा म्हणजे मा येते, तुम्ही नाही बी म्हणत म्हटलं तरी मा येते. ही मोठी सून माझी आपली उमा अभिजात हाटवार. त्याच्यानंतर दुसरी सून अश्विनी कमलेश हाटवार बाजूला आहे. तर ह्या दोनही सुना, म्हणजे इथं काही सुना नाही आहे, हे सगळं मुली आहेत आणि 2 मुलं आहेत. तर हे मुलं आता सगळे प्रायव्हेटमध्ये असल्यामुळं तुम्हाला आता प्रायव्हेटची काय दशा आहे आजची. त्या काळची माणुसकी होती, आता माणुसकी राहिली नाही. तर त्याच्यामुळं त्या त्रस्त आहे आणि काम करत राहतात. पण माझा आदेश
मी आता पाहिलं ते आज कसं काय झालं, तर ह्या सुना, माझे मुलं, माझ्या मुलीसुद्धा चांगलं आहे. आणि हे सर्व असताना एक गोष्ट की सहचारणी इतकी चांगली भेटली की मी या स्थितीला आलो. आज जे तुम्ही दादा म्हणता आणि जो आदर माझ्या बद्दल ठेवता त्याच्यामध्ये 80% वर्क जे आहे माझ्या घरच्या लोकांचे आहे. फक्त 20% मी दादा झाला. 20% दादा झाला, 80% कार्य यायचं आहे. माझी एक कल्पना वेगळी होती का बा घर कसं बनावं, मी ऑफिसर व्हावं वगैरे वगैरे ही कल्पना होती. पण माझी आई अशिक्षित असल्यामुळं आणि ते जुन्या काळचं माझं पोरगं, तर अशा प्रकारे तिच्यामुळं मी जरी मागं राहिलो पण माझ्या गुरुआईने माझा चांगला पालन केला आणि मी या दिशेला आलो. अशा प्रकारचं धम्मजीवन जगत असताना आज मला म्हणजे कोणाला आहे की नाही आहे भारतामध्ये, परंतु मला इतका आनंद आहे की काही विचारू नका. तो आनंद कुठून जाऊ राहिला, कशामुळे? हे धम्मजीवन आहे. आणि धम्मजीवन जगत असताना 2 गोष्टी आवश्यक आहे. पहिला निर्धार आणि दुसरा त्याग. बुद्धांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान. निर्धार कसा असावा, तर हा धम्म जो आहे कृतीशील आहे. बोलणारा नाही, सांगणारा नाही, ऐकणारा नाही आहे, कृतीशील. जो कृती करल त्याला भेटल. म्हणतात ना, एका देशामध्ये हाहाकार मचवून दिला होता अंगुलीमालाने. खूप म्हणजे त्याची दहशत होती त्या राज्यामध्ये. आणि दहशत असताना अंगुलीमाल जेव्हा तथागतांच्या कानावर गेलं की हे दहशत या माणसामुळं पसरलेली आहे, सगळे घाबरून राहिले, म्हणून तथागत अंगुलीमालाकडे जायला निघाले. सर्व गाव, सर्व राज्य म्हणायला लागले की तथागत तुम्ही तिकडे जाऊ नका, तो मारून टाकत. पण निर्धार होता, मरायचंच आहे. आणि तथागत गेले आणि अंगुलीमालाला काय केलं हे तुम्हाला माहीत आहे, काही सांगायची जरूरत नाही. त्याच्यानंतर त्याग पाहिजे. त्याग म्हणजे काय, आता आपण सर्वसामान्य जीवन जगतो, अमक खाणं तमक खाणं, इथं जाणं तिथं जाणं. पण हे जगत असताना विशेष एखादं कार्य करायचं असलं, आता समजून चला, माझ्या सवयीप्रमाणे मी 10 वाजता उठतो झोपून आणि मला 9 वाजता लग्नाला जायचं आहे, तर मी 8 वाजेला उठून आपली तयारी केली पाहिजे. म्हणजे हा झाला त्याग. म्हणजे आपण काळानुरूप चाललं पाहिजे. असं नाही की मी 10 वाजता झोपतो म्हणून 11 वाजतेचा कार्यक्रम ठेवायचा, असं नाही. त्याग कशाला म्हटलं आहे, मला माहीत आहे, सगळे विकार वगैरे काढून टाकायचे. आणि माझी कल्पना आहे की ह्या सगळं 100% 85% समाज तोडला आणि 11.5 बी आपणच होतो. 11.5 आपण होतो, फक्त 3.5 एक वेगळे. पण त्या 3.5% आज 5000 वर्ष झाले आपण त्याला क्रॅश करण्याचा प्रयत्न करू राहिलो, परंतु नाही होऊ राहिला. याचा अर्थ काय झाला, आपण निर्धारामध्ये, वचनामध्ये कमी पडलो. आहोत जास्त 85% आहोत, पण 85% असून 3.5% आपल्याला पुरून उडून राहिले. एक काळा ऐकला 1818 500 आपल्या विराईने 28,000 मारून टाकले आणि म्हणाले, अरे तू का बताता आहे, तेरे जैसे मैंने 56 देखे. म्हणजे प्रत्येकाच्या खात्याला 56 येत होते. 28 वजा पुन्हा नाही भागीला 5, तर 56 म्हणायचे. आज आपण कुठंतरी निर्धाराला कमी आहोत, कृतीला कमी आहोत. हा काही दोष नाही आपला, ही एक सवय आहे. पण तथागतांनी आग्रहाने सांगितलं की आपण आपली सवय कमी करायला पाहिजे, सोडायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि मी जीवन जगलो, करायचं म्हणजे करायचं, करायचं म्हणजे करायचं. आणि आजचा जो योग आहे तो तुम्ही पाहिलेलाच आहे कसा आला.
वास्तव पाहता मी माझ्या सुनेला त्रास करणारी समजतो, पण त्रास नाही. तिथं जे प्रेम आहे, त्यांचं जे प्रेम आहे, माझ्या परिवाराचं प्रेम आहे, माझ्या सहचारिणीची जे माझ्यावर प्रेम आहे, हे 200% आहे. 200% नसतं तर मी जगलोच नसतं. 20%वर म्हणजे 100% कमावणं बरोबर होऊ शकते का? नाही होऊ शकत. पण यांचं 80% माझ्या परिवाराचा आणि माझा 20% असा साथ मिळून आज धम्मजीवन मी जगतो. माझं सगळं आटपलेलं आहे. मी पाहू राहिलो की तथागताकडे कसं जाता येईल आणि आनंद आहे. म्हणून धम्म जीवनामध्ये जो धम्म धरेल, आत्मसात करेल, तो कधीही दुःखी होणार नाही, एवढी माझी मी ग्वाही देतो. आणि इथं परिचय द्या. तुमचा प्रत्येकाने आपापला परिचय द्यायचा. बोला. समोर घ्या, माईक घ्या, बोला. मी मीरा हरिकृष्ण अटवाल. खाली करा. माझ्या वडिलांची पुण्याई म्हणून आज मला हरिकृष्ण दादा भेटले. हेच माझा आनंद आहे आणि याच्यातच माझं जीवन सुखी आहे. या सुनबाई या पुढे या. सुनबाई या. यांना परिचय द्या तुमचा सर. भैया ये पुढे सर, परिचय द्या. या बेटा, कोण आहे दुसरी? मी उमा अभिजात हटवार. हरिकृष्ण हटवार माझे सासरे आहेत आणि ते माझे सासरे नसून माझ्या वडिलांसारखे आहेत आणि त्यांच्याचमुळे सगळं काही आहे आणि ते आमच्या सगळ्यांसाठी खूप काही आहे आणि ते जे आहे म्हणून आम्ही आहोत. म्हणून त्यांचे खूप खूप आभार आणि ते असेच दीर्घायुषी हो आणि सुख समृद्धी आणि म्हणजे चांगले आरोग्य त्यांचे राहो, बस एवढीच. धम्माविषयी काय वाटतं? रॅलीबद्दल काय वाटतं? खूप छान वाटलं. शिस्त खूप छान वाटली. लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जे पण काही म्हणजे हे केलं ते खूप चांगलं होतं, शिस्तबद्ध होतं सगळं. आणि रॅली एक तुम्ही धम्माचा जो विचार आहे तुमचा आणि ते धम्माला जे तुम्ही अनुसरून सगळं करत आहेत त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम केला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार. आणि आमच्या घरी येऊन सगळ्यांनी एवढे सगळ्या चांगल्या म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आले आणि या कार्यक्रमाला एवढा चांगला प्रतिसाद दिला आणि बाबांचा वाढदिवस तुम्ही साजरा केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार. तुझ्या सहभागाबद्दल काय? रॅली तुझा सहभाग कसा राहील? माझा सहभाग ॲक्च्युली मी प्रायव्हेट जॉबमध्ये आहे त्याच्यामुळे मी खूप जास्त बिझी असते आणि संडेला पण मला वेळ नसतो, पण जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करेल. धम्मासाठी काय योगदान आहे ते पूर्ण सांगायचं आणि बोलायचं आणि कृतीत फरक पडवायचं नाही. जय भीम. मी अश्विनी कमलेश हटवार. मी हरिकृष्ण हटवारांची लहान सून. हा बंद आहे का? चालू चालेल. जवळ घे असं सांग. चालेल बोल. बोल ना तुम्ही. माझं झालं. तुला काय म्हणे धम्माबद्दल कसं वाटतं? धम्माबद्दल तर मी 2008 मध्ये आधी तर मला काहीच माहिती नव्हतं, कारण मी वारकरीची मुलगी आहे. जे येऊन ते इथेच मला माहिती झालं धम्माबद्दल वगैरे. माझं लग्न 2007 मध्ये झालं, तेव्हापासूनच मला बाबांचा आशीर्वाद आहे. आणि आज जो प्रोग्राम केला मला आजचा प्रोग्राम खूपच छान वाटला. म्हणजे मी विचार नव्हती करू शकते इतका छान होईल, पण बाबांचा आज बर्थडे खूपच छान केला. धन्यवाद. मुलगी कोण या बेटा? सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव पल्लवी हिवरे. तशी मी आजोबाची नात लागते आहे. तर ज्यावेळेस मी 2006ला 10वीला होते त्यानंतर जेव्हा मी आजोबा मला जेव्हा भेटायला आले फर्स्ट टाईम, आमची भेट कधी झालीच नाही. आजीची नेहमी भेट व्हायची पण आजोबांची भेट होत नव्हती. ती पहिल्यांदा 2006-07ला झालेली भेट आहे माझी. आणि त्यानंतर जे त्यांच्यासोबत त्यांनी जे मला सांगितलं आहे किंवा त्यांनी जे शिकवलंय धम्माबद्दल, त्यांनी सर्वात प्रथम मला तर बुद्धा आणि धम्मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी पुस्तक आहे धम्मा आणि बुद्धा, ही पुस्तक दिली. आणि त्यानंतर जो बदल होत गेला आणि त्यांच्या सोबत मी म्हणजे प्रोग्राम जसे आपण छोटे छोटे प्रोग्राम घेत होते त्यावेळेस आजोबा आणि प्रोग्राम करायचे त्यावेळेस जायचे, त्याच्यातून जे मी काही शिकले त्यामुळे आज ते मी उभी आहे. आणि धम्माच्या याच्यामध्ये म्हटलं तर मी थोडंफार माझ्याप्रमाणे जे पालन होत आहे ते मी करते आहे. आणि दर संडेला आम्ही ज्या प्रकारे माझ्या तर्फे होईल जेव्हा जेव्हा जाता येईल तेव्हा आम्ही धम्म रॅलीला जात असतो. तो आणि आजोबा तुम्ही असेच आम्हाला आशीर्वाद द्या आणि तुम्ही निरोगी आणि समृद्ध राहा, बस एवढंच. रॅलीबद्दल कसं वाटलं? रॅली फारच छान आहे. मी दर संडेला चलो बुद्ध की ओर या अभियानात जातच असते. जेव्हा नाही झालं तेव्हाच नाही पण जात असते मी प्रत्येक संडेला. आणि हा जो कार्यक्रम आहे तो
का तुझ्या घरी घेता येईल का? हो नक्कीच बघू आपण जर प्रयोजन करता आलं तर नक्कीच करू या रॅलीचं. अतिशय मंगल काम आहे. एका ताईने आपल्याला वेळ दिलेला आहे. ताई आमचं दर रविवारी असतं, कोणत्या रविवारी ती तारीख तुम्ही ठरवा आणि त्या तारीख आम्हाला सांगा, म्हणजे आवर्जून आम्ही तुमच्या घरी येऊ. कारण धम्म माणसाला जोडणार आहे, प्रत्यक्ष कृतीत आणायचं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या घरी सुद्धा धम्म साजरा झाला पाहिजे, धम्म जीवन जगणारी माणसं आली पाहिजे. दादाच्या कुटुंबातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, दादानी काय सांगितलं की माझं सर्व 80% वाटा यायचा आहे. एकदा काय झालं, नवरा बायको दोघं एकत्र बसली होती. नवरा बायको एकत्र बसल्यानंतर एका परीक्षकाने सांगितलं, बायकोला म्हणाले की तुझे आवडते माणसं किती आहेत, पण त्याची नावं बोर्डावर लिही. आणि त्यामुळे तिने आवडते माणसाची नावं लिहिली, सर्वांची नावं लिहिली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे नावं सर्व लिहिले, हे सर्व तुझे जवळचे बाजूचे नात्यात गोत्यात सर्व आवडते, त्यापैकी फक्त 4 माणसाची नावं ठेव, बाकीचे सर्व नावं पुसून टाक. मग त्यांनी काय केलं की सर्व नावं पुसून टाकले. 4 नावं आपल्या वडिलाचं, आईचं, आपल्या पतीचं आणि आपल्या मुलाचं. 4 नावं ठेवल्या गेली. त्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही आता असं करा, याच्यातली 2 नावं पुसून टाका म्हणे आणि 2 नाव ठेवा. ती रडायला लागली, काय करावं काही कळेना, कारण आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, ह्या आई वडिलांना कसं पुसता येईल विचार करायला लागली. मुलाला जन्म दिला, नवरा पण आहेत. मग तिनं काय केलं की आपला आई आणि वडिलांच्या नावं जी होती बोर्डावर लिहिलेली ती पुसून टाकली. त्यानंतर तिच्याकडे 2च नावं राहिली, नवरा आणि मुलगा. तिला म्हणाला की यापैकी 1 नाव पुसायचंय, तुला 1च नाव ठेवायचंय. ती रडायला लागली, काय करावं काही सुचेना मला, कारण त्या मुलाला मी जन्म घातलेला आहे, त्या मुला आणि माझा पती आहे. शेवटी त्यांनी मुलाचं नाव पुसून टाकलं आणि कुणाचं नाव ठेवलं, पतीचं नाव ठेवलं. शेवटी त्याला पत्रकाराने विचारलं की बाई असं का केलं तू, की तुझ्या आई वडिलांनी तुला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, एवढं मोठं केलं गेलं, तुझ्या कुशातून निघालेला बाळ आहे, एवढ्याला तू केलं. ती म्हणाली की माझे आई वडील आता म्हातारे होते, हे म्हातारे असल्यामुळे आज न उद्या ते जाणारच आहेत, त्यामुळे त्यांचं नाव आजही कमी केलं तर काय फरक पडतो. दुसरा माझा मुलगा आहे, माझा मुलगा आज आहे पण उद्या त्याचं लग्न होऊन तू त्याच्या बायकोला घेऊन चालला जाईल, तर मग तो तर जाणार असं काही सांगता येणार नाही. मग शेवटी मला साथ देणारा कोण आहे, तो साथ देणारा म्हणजे माझा पती आहे. अशा पतीला साथ देणारी ही पत्नी आणि दादानी त्याची वाहवाकी केली. म्हणजे घराला घरपण कसं देता येतं, धम्मजीवन कसं जगता येतं, असं उदाहरण आपल्याला या दादाच्या कुटुंबातून लक्षात आलं. पण असेच कुटुंब निर्माण आपल्याला करता येईल. आमची स्त्री कर्तव्य, आमची आई कर्तव्य, आमच्या घरातली जी कर्तव्य आहे, ज्या भूमिकेत मी आलो ती भूमिका निभवण्याचं काम म्हणजे धम्म करतो असं आपल्याला. आज या ठिकाणी आपले वेगवेगळी लोक आली आहेत. आपण सर्वांनी आपापला परिचय द्यायचा आहे. आता माझा परिचय देतो, माझ्यानंतर कडवे सर येणार आहेत, ते सुद्धा सरांचा परिचय देऊन सरांबद्दल बोलतील. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. मी दरवर्षी 25 डिसेंबरला ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे आणण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या मी हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. आणि या मधून एक आपली धम्म आपल्या दारी हा उपक्रम असा आला की मी वकील असल्यामुळे माझ्याकडे काही लोक आपापल्या समस्या घेऊन येतात. तर माझ्याकडे 2-4 विहारातल्या महिला आल्या आणि त्यांनी म्हटलं की सर आम्हाला आमचं रजिस्ट्रेशन करून द्या. मग मी त्यांचं रजिस्ट्रेशन करून दिलं. रजिस्ट्रेशन करून गेल्यानंतर त्यांना मी विचारणा केली, या बाई घरी. तर ती मुलगी म्हणाली, ती बाई म्हणाली की सर मी कोराडीला गेली आहे. दुसरी बाईला विचारलं की मी विक्तूबाबाच्याला गेली आहे. मग एक बाई कोराडीला गेली, विक्तूबाबाला गेली. मी विचारात पडलो की जी बाबासाहेबांची धम्माला धम्म विहारांमध्ये आपण एक कमिटी निर्माण करतोय, त्याचे जे पदाधिकारी आहेत, हे पदाधिकारी जर अशा प्रकारचे जर अंधश्रद्धेत गुंतलेले असतील तर धम्माचं कसं होईल. जे पदाधिकाऱ्यांचीच आयडिया क्लिअर नाही म्हणून याच्या घरी धम्म गेला नाही. म्हणून आमच्या आजूबाजूच्या लोकांना बोलवलं की बाबा आपण काय करावं. म्हणून आमचे अडोशी पडोशी जे सोनटक्के सर आहेत, बाकीचे जे मंडळी आहेत, रायपुरे सर आहेत, कांबळे सर आहेत, एकत्र आली आणि सर्व एकत्र येऊन आपण ठरलं की आपण प्रत्येकाच्या घरी गेलो पाहिजे. म्हणून त्यातून ही एक उगवलेली अशी एक धम्म आपल्या दारी हा आपण उपक्रम घेतो. फक्त आपल्या भाऊबंदीवर आपली ओळखी व्हावी. कोणाच्या कुटुंबात कोणती अडचण येऊ शकते. आता दादा असेल, दादा नवरा बायकोचं पटतच नाहीये, ती कोणाला सांगणार, सांगण्यासाठी भाऊ लागेल. त्याची सून त्रास देत असेल किंवा त्याची घरामध्ये त्यांचा आर्थिक अडचण असेल, बिमारी असेल, पैसा नसेल, तर आपण त्यांना पैशाची मदत करू शकतो. आपण कुटुंबिक काही अडचणी असेल ते मिटू शकतो. अडोशी पडोशी काही त्रास देत असेल ते मिटू शकतो. म्हणून आपल्याला एकत्र येणं अत्यंत गरजेची आहे. ह्या गरजा आल्यामुळे मी वकील असल्यामुळे माझ्याकडे कुटुंबातले खूप समस्या येत आहेत. घराघरात समस्या कोणाला सांगावं, राठोड सरांना फोन करावं, कारण भाऊ म्हणून निर्माण झाला, बहिणी म्हणून निर्माण झाल्यात. म्हणून हे जिव्हाळा तोपर्यंत काहीच्या कुटुंबात आर्थिक परिस्थिती ठीक नाही आहे. अशासाठी भाऊ म्हणून आपल्या बाजू डॉक्टर राहतो, इंजिनियर राहतो, वकील राहतो, सर्वच अडोशी पडोशी राहतात, पण तो घरापर्यंत पोहोचत नाही. पण घरापर्यंत जाऊन भावकी निर्माण करणे
भांड्याला घासल्याशिवाय भांड कथलीचं पितळीचं करत नाही, माणसासोबत बसल्याशिवाय माणूस कळत नाही. त्या माणसा सानिध्यात राहिल्याशिवाय माणूस हा कसा आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला माणसाचं सानिध्य निर्माण करायचं आहे. म्हणून धम्म रॅलीसाठी 2 तास तुम्ही दिलंच पाहिजे. 2 तास तुम्ही तिथे त्याच्या सामील झालंच पाहिजे. अशा प्रकारे सामील होण्यासाठी आपण दर रविवारी सकाळी 7:30 ते 8:30 किंवा 9 ते 10 पर्यंत आपण कार्यक्रम घेतोय. 10 वाजलेले आहेत. आपल्या वेळेप्रमाणे तरीपर्यंत आपला सर्वांचा परिचय व्हायचा आहे. म्हणून मी सर्वांना आपापला परिचय द्यावा. चालेल का? बस, आईला बसू, मी बसू, तुम्हाला नाही जमत? बस, मागे बसू. आणखी फुलाच्या पाकळ्या सात 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 सर्वांनी येऊन त्याच्यावर पुष्पार्पण करायचं अशी मागणी आहे. इथे जाईल आई येतील सर्वांचे सामने फोटो निघाला का? बसा बसा जागा बसा जागा बसा बसा बसा. सर्वांचे सामने फोटो निघाले का? फोटो काढून घेऊ. या इथे बसा बसा. माती नाही बसा. या बसा. सर्व लोक सर्वांचे फोटो घ्यायचे आहेत. फोटो घ्या. सर्वांचे फोटो घ्यायचे असे घ्या. ही सर्व ऐतिहासिक लोक राहणार आहे आणि खूप दूरपर्यंत आपला विचार प्रचार प्रसार होणार आहे. अशा विचारात प्रसारित करणाऱ्या लोकांना ज्यांना धम्मदान द्यायचं आहे त्यांनी आमचे भारद्वाज बौद्ध यांच्याकडे आपापल्या परीनं जे धम्मदान देता येईल ते देऊ शकता. कारण या धम्माला पुढे नेण्यासाठी काही लोकांचे जे काही कामं करतात त्यांना आपल्याला धम्मदान द्यायचं असतो. त्यामुळे काही फोटोग्राफी आहे, फोटो आहेत, व्हिडिओ आहे. त्यामुळे ज्यांना जी शक्य असेल त्यांनी या प्रसंगी आपापलं धम्मदान देण्याचा प्रयत्न करावा. ते आपल्या कोणती प्रमाण असेल तसं. नमो बुद्धाय जय भीम. माझं नाव गौतम भारद्वाज. त्या कुणाला धम्मदान करायचं असेल त्यांनी माझ्याकडे धम्मदान नाव नोंद करून घ्यायची. फुलं टाका. या फुलं याच्यात फुलं टाका. फुलं टाका यांच्याकडे टाका. तर सात 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 टाका टाका. राघव जी, पेमेंट का अनाउंसमेंट नहीं करना. कितना पैसा देते हैं लोग? कितना पेमेंट करते करके अनाउंस नहीं करना. मतलब पैसा 500 दे रहे, 1000 दे रहे, 2000 दे रहे, वो नहीं करना. आपापल्या फुलाच्या पाकळ्या करा. चला पाकळ्या करा. पाकळ्या करा. सर्व पाकळ्या करा. सर भारद्वाज सर कुठे? हे बस या. हळूहळू सर्वांनी दादांवर पुष्प अर्पित करा. फुल करा. जास्तीत जास्त टाका. पाकळ्या करा. चला टाका. पाकळ्या टाका. भरपूर टाका. भरपूर टाका. टाका दादांवर. चला घ्या. चला तुम्ही असं त्यांना जाऊ. दादांवर टाका. सात या. सर्व लोक या. फुलाचा वर्षाव करा. दादांवर करा. सात या. सात 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 घ्या. फुलांच्या घ्या पाकळ्या घ्या. चला सात सात. चला फुलांच्या पाकळ्या घ्या. सात 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 सात. खुर्च्या गोल करून टाका. गोलमध्ये ठेवून द्या. सात सात. खुर्च्या उचलून घ्या.
साध साध घ्या साध 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 फुलं घ्या फुलं घ्या फुलं पाकळ्या करा फुलांच्या पाकळ्या करा फुलांच्या पाकळ्या करा चाल साध घ्या फुलं घ्या फुलांच्या पाकळ्या करा फुलांच्या पाकळ्या करा टाका साध साध घ्या घ्या साध साध फुलांच्या पाकळ्या करा घ्या साध 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 अरे पुढच्या उचलून घ्या पुढच्या उचलून घ्या पुढच्या उचलून पुढच्या उचलून घ्या फोटो करा त्याचे हात पाकळ्या करा फुलांच्या पाकळ्या करा फुलांच्या पाकळ्या घ्या फुलांच्या पाकळ्या घ्या फुलांच्या पाकळ्या करा फुलांच्या पाकळ्या घ्या बाजूला करून टाका जाऊ नका थोडं थांबा जाऊ नका आपला ना बाजूला करून पुढच्या बाजूला कुणाला धम्मदान करायचं असेल तर माझ्याकडे करावं. आता गोल करा नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।